आज आपण मऊ लुसलुशीत जाळीदार असे वाटी रवा केक अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता किती छान असे आपले हे रवा केक तयार झालेले आहे. अगदी मस्त अशी जाळी आलेली आहे आणि अगदी स्पॉन्जी असे आपले हे रवा केक अगदी लहान मुलांच्या आवडीचे तयार झालेले आहेत. त्यासाठी इथे मी सुरुवातीला 1 कप इतका रवा घेतला. रवा इथं आपल्याला जाड बारीक कोणता जरी घेतला तरी देखील चालेल. आता ज्या कपाने 1 कप रवा घेतला त्याच कपाने अर्धा कप इतकी साखर घेतली. तुम्ही हे सर्व जिन्नस एखाद्या वाटीने जरी मोजून घेतले तरी देखील चालतील. आता इथे मी 1 कप इतकं कोमट दूध घेतलेलं आहे. आता यातील पाऊण कप इतकंच दूध आपण यामध्ये टाकणार आहोत आणि एखाद्या चमच्याच्या मदतीने छान असे हे दूध रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी रवा आणि दूध छान असं इथे एकजीव करून घेतलेलं आहे. आता हे आपण भिजण्यासाठी 15 मिनिटं छान असं ठेवून देणार आहोत. इथे मी यावर झाकण ठेवलं आणि 15 मिनिटं छान असा रवा भिजत ठेवलेला आहे. आता इथे आपण 15 मिनिटांनंतर हे ताट काढून घेतलं आणि इथं बघितलं तर आपला मस्त असा हा रवा भिजलेला आहे. आता पुन्हा एकदा चमच्याने छान असं हे रवा मिक्स करून घ्यायचा आणि आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो हा रवा आहे तो सर्व या भांड्यामध्ये आपण काढून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की इथे मी चमच्याच्या मदतीने मस्त असा हा जो आपला रवा आहे तो सर्व रवा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे. या पद्धतीने अगदी रवा केक छान मस्त असा तयार होतो. आता यामध्ये मी पाव कप इतकी मिल्क पावडर टाकलेली आहे. मिल्क पावडरमुळे आपल्या केकला छान अशी टेस्ट येते. आता त्याच कपाने पाव कप इतकं मी इथे कस्टर्ड पावडर टाकलेली आहे. इथे मी व्हॅनिला कस्टर्ड पावडर टाकली. आता त्याच कपाने पाव कप इतकं घट्ट दही यामध्ये टाकलेलं आहे आणि पाव कप इतकं तेल टाकलेलं आहे. इथे तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तुपाचा वापर केला तरी देखील चालेल. इथे तुम्ही बघू शकता की यामध्ये मी सर्व जिन्नस टाकून घेतलेले आहेत. आता आपण जे दूध शिल्लक राहिलेलं होतं त्यातील 2-3 चमचे दूध यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मिक्सरला छान हे फिरवून घ्यायचं आहे. परंतु त्यापूर्वी आपण इथे एक गॅसवर टोप ठेवलेला आहे. तो आपण टोप प्रीहीट इथं करून घेणार आहोत आणि इथे मी या छोट्या छोट्या वाट्या घेतल्यात. त्या वाट्यांना तेल लावून घेतलं आणि त्यावर थोडंसं गव्हाचं पीठ देखील भुरभुरून घेतलेलं आहे. आता आपलं जे हे मिश्रण आहे ते देखील आपण मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा चम्मच इतका बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा इतका बेकिंग सोडा यामध्ये टाकायचा आहे. यामुळे आपला रवा केक जो आहे तो छान असा फुलला असतो आणि मस्त स्पॉन्जी असा आपला हा रवा केक तयार होतो. आता आपण ज्या वाट्यांना तेल आणि गव्हाचं पीठ भुरभुरून घेतलेलं होतं त्या वाट्यांमध्ये पाऊण वाटी इतकंच आपण हे मिश्रण टाकून घेणार आहोत. या पद्धतीने मी सर्व वाट्यांमध्ये हे मिश्रण टाकून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता की याच पद्धतीने मी सर्व वाट्यांमध्ये मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण जे टोप गॅसवर प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला होता त्यावर या सर्व वाट्या याप्रमाणे ठेवून घेतल्यात. आता इथे आपण गॅसची आच मंद ठेवलेली आहे. यावर एक झाकण ठेवलं आणि 45 मिनिटं हा मी केक मस्त असा शिजवून ठेवलेला आहे. आता तुम्ही बघू शकता किती छान असा आपला हा केक शिजलेला आहे. मस्त असा आपला हा रवा केक तयार झाला आहे. रवा केक छान शिजला आहे का नाही हे चेक करण्यासाठी या पद्धतीने सुरी घालून चेक करायचं. जर सुरी आपली क्लीन आली तर समजायचं की आपला मस्त असा हा आपला रवा केक शिजलेला आहे आणि तो तयार झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. इथे तुम्ही बघू शकता किती छान स्पंजी असा हा आपला रवा केक मस्त तयार झालेला आहे. अगदी लहान मुलं आवडीनं खातील असा हा आपला रवा केक अगदी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण तयार केलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की मी ते सुरीने देखील कापून दाखवलेलं आहे. किती छान अशी जाळी या रवा केकला आतून आलेली आहे. अगदी मस्त स्पॉन्जी असा आपला रवा केक अगदी छान आणि कमीत कमी साहित्यामध्ये झटपट असा तयार होतो. अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये भांड्यांचा वापट पसारा न करता अगदी झटपट असा हा आपला रवा केक अगदी सोप्या पद्धतीने आपण तयार केलेला आहे.
इथे बघू शकता किती छान जाळी आली.